श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो देवेभ्यो नमो नमः। श्री गुरुभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्दे ज्योतिषा जहारद्वरा या शुक्रवस्त्रावृता या वीणावर कंठमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युत शङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाज्ञापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। प्रभुघोर शिगारितात्कुत्साहे अरण्यासरक्षी भूदेवीदारे करुणाकराय मृदासार्थभावे महाराज माधे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम।
मी तुझ्या रंगता रामा मी तुझ्या रंगता रामा मी तुझ्या
जगाच्या कल्याण सतत झटनिजे त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद आम्हाला शक्ती द्या बुद्धी द्या प्रभूचे गुणगान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की स्थान देवता मंगलमूर्ती कीर्तनकार प्रवचनकार पौरोहित्य करणारे कोणी असतील तर ते आणि अनेक सज्जन असे मान्यवर आणि समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्माला आणि दोन्ही साथीदारांना मनापासून वंदन करतो आणि या वर्षीच्या या पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो। यासाठी अभंग घेतलाय दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे। अभंग म्हटला
की खरं तर अगदी इज इक्वल टू समीकरण व्हावं इतकं ते तुकाराम महाराजांशी जमतं. जास्तीत जास्त अभंग हे महाराजांचे प्रचलित आहेत, त्यामुळे महाराजांचे अभंग तरले याचा हाही एक अर्थ आहे की अभंग म्हटलं की कुणालाही, अगदी अशिक्षित माणसाला देखील अभंग म्हटलं की तुकाराम महाराज आठवतात. आणि म्हणून आमच्या आर्याकारांनी याचं वर्णन सुद्धा करून ठेवलंय. आर्या मयूरपंतांची, आर्या मयूरपंतांची सुश्लोक वामनाचा होई ज्ञानेशाची, होई ज्ञानेशाची अभंगवाणी तुकयाची रामा. असे अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. आता इथल्या श्रोत्यांचा जर विचार केला तर अभंगाच्या सरळ 4 ओळी म्हटल्यानंतर ह्या अभंगातला साधा सोपा अर्थ आहे जो सहज लक्षात येतो, तो सगळ्यांना कळेल. याचं कारणच आहे की जवळजवळ 200 वर्षाची कीर्तनाची परंपरा इथे चालू आहे. वर्षातून किमान 10 कीर्तनं गावातलीच म्हणतोय, ज्यांच्याकडून ऐकली जात आहेत. म्हणजेच वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर श्रोत्यांचा कीर्तनाचा कान तयार आहे, असे श्रोते मंगलमूर्तीच्या कृपेने आहेत. त्यामुळे साधा सोपा अभंगाचा जो अर्थ आहे तो पुन्हा एकदा म्हणून माझाने तुमचा वेळ खर्च करत नाही. पण महाराजांना या अभंगातून तुमच्यापर्यंत जो निरोप द्यायचा आहे तो थोडा वेगळा आहे, विस्तृत आहे. त्याच्याकडे आपण निरूपण या दृष्टीने बोलूया. खरं तर पहिलाच शब्द लक्षात घ्या, दया. दयेचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही आम्ही म्हणतो आम्हाला त्याची दया आली, मला त्याची दया वाटली. म्हणजे हा शब्द आपण कॉमनली वापरतो शब्द अगदी दया. पण मग आम्ही याचा अर्थ काय लक्षात घेतलाय आजपर्यंत, तर अगदी स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये समानार्थी शब्द द्या असा जर प्रश्न आला तर दया म्हणजे काय याचे वेगवेगळे 3 अर्थ लिहिता येतात. अनुकंपा, करुणा, मेहरबानी. यातला कुठचाही लिहिला तरी बरोबर येतो मार्क मिळवण्यापुरता, पण खरं तर ते बरोबर नाहीये. याचे अर्थ थोडे थोडे वेगळे आम्ही ते समानार्थी म्हणून टाकले. पहिला मी सांगितलं अनुकंपा. अनुकंपाचा अर्थ काय आहे खरा तर सगळ्यांच्या लक्षात येईल असं एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. एखाद्या घरातला नोकरीत असणारा माणूस अकस्मात जर त्याचं निधन झालं, तो मरण पावला, तर त्याच्या घरातल्या कोणत्या तरी त्यात केपेबल माणसाला त्या ऑफिस मधली कोणती तरी एक केपेबिलिटी बघून एक जी नोकरी दिली जाते तिथे अनुकंपा नावाचं तत्व वापरलं जातं. ही अनुकंपा आहे. दयाला समानार्थी आपण वापरतो. दुसरा शब्द मी कुठचा वापरला, करुणा. आम्हाला येते करुणा अनेक वेळा कुणाची. विशेषतः बघा, आम्ही हॉटेलमध्ये बसलोय, शहरातलं म्हणतोय मी, आणि भरपेट खातोय आणि बाहेर आल्यानंतर कोणीतरी एखादा भिकारी असे हात करून विचारा, तेव्हा आपल्याला करुणा येते आणि आपण त्याला काहीतरी खायला द्यायची व्यवस्था कर. म्हणजे अन्नदान म्हणजे मग दया आहे का असा पुन्हा प्रश्न आहे. पण नाही, लक्षात घ्या ती करुणा आहे. खरं तर याच्यामध्ये अनेक वेळा असं केलं जातं, हल्ली थोडे पुढारलेले जे लोक आहेत ते अन्नदानात आहेत. अनेक देवस्थानच्या ठिकाणी जिथे चालू असतं तिथे जाऊन पैसे देतात आणि आम्ही तिकडे जाऊन पैसे दिले, वाढदिवस होता त्याला पैसे दिले. वाईट नाहीये ही गोष्ट. अन्नदानासाठी पैसे देणं ही गोष्ट वाईट नाहीये, त्याच्यातून पुण्य नक्की मिळतंय, पण ती दया नाहीये. किंवा एखाद्याला असं आपल्याकडे ही पद्धत नाहीये
पण परदेशामध्ये एक उत्तम पद्धत आहे. खरं तर आपल्या देशामध्ये ती आली तर बरं होईल असं मला वाटतंय. परदेशामध्ये अन्न देण्याच्या बाबतीत किंवा दुसऱ्याला मला काहीतरी द्यावं असं वाटतंय, याच्यासाठी एक वेगळी सिस्टीम राबवली जाते. समजा मी आणि माझे मित्र आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आपण आपल्याकडचा सरकार मान्य पदार्थ लिहूया, वडापाव जास्तीत जास्त जो प्रचलित आहे. गेल्यानंतर आपण काय करतो, 2 वडापाव आणि 2 कटिंग या 2 चहा, ही आपली स्टाईल. परदेशामध्ये गेलो आणि आपण असं सांगितलं, ऑर्डर दिली, पण बिल देताना काय करतात माहितीये का? बिल देताना काउंटरवरती 4 वडापाव आणि 4 चहाचे पैसे द्यायचे. लक्षात घ्या, किती उत्तम सिस्टीम आहे, आपल्या देशात आली पाहिजे. आणि त्या काउंटरला सांगायचं की 2 वडापाव 2 चहा घेतले, 2 वडापाव आणि 2 चहा एक्सटेंशन, आणि निघून यायचं आपण, आपलं काम झालं. त्या देशातल्या ज्या लोकांना माहिती आहे ते हॉटेलमध्ये येतात भूक लागल्यानंतर, ज्याला खरंच भूक लागेल त्याच्याबद्दल, हे सगळं प्रामाणिकपणे चालतं आणि त्याला विचारतात काही एक्सटेन्शन आहे का? मग तो सांगता 2 वडापाव आणि 2 चहा एक्सटेन्शन, आणि ते त्याला दिले जातात. लक्षात घ्या, किती उत्तम पद्धत. हल्ली लोक म्हणतात नाही ते काय झालं, आमच्या आई वडिलांचं श्राद्ध होतं, मग आम्ही अमुक ठिकाणी गेलो, अनाथालयात किंवा गरीब मुलांच्या शाळेत अन्नदान केलं, आम्ही हल्ली असंच करतो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. लक्षात घ्या, आई वडिलांच्या श्राद्धापक्षाच्या ठिकाणी दिवशी एखाद्या अनाथालयामध्ये किंवा गरिबांच्या मुलांना अन्न देऊन ते काम होत नाही. अन्नदानाचं पुण्य मिळेल, पण श्राद्ध पक्ष केल्याचं पुण्य मुळीच मिळणार नाही. पॅरलल उदाहरण देतो म्हणजे कळेल. मला जेवायचंय, म्हणजे माझ्या पोटात भूक लागली, पण मला जेवण हवंय. मग त्या क्षणाला मॅगी खाल्ल्यानंतर माझं पोट भरेल, पण त्याच्या जेवणाचं समाधान मिळेल का? नाही मिळणार. तेव्हा श्राद्ध पक्ष हे कुठे अन्नदान करायची गोष्ट नाही. ती श्राद्ध पक्ष ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने करायची पद्धत आहे. लक्षात करुणा या विषयावर आपण चालू. आणि पुढे मेहरबानी किंवा सहानुभूती आम्ही दाखवतो अनेक वेळा. विशेषतः एखाद्या ठिकाणी वाईट प्रसंग घडल्यानंतर मला वैयक्तिक विचारायला तुम्हाला अजिबात आवडत नाही गोष्ट, आणि मी कुठेही जात नाही पुण्याकडे. पण आपल्याकडे एक पद्धत आहे हाक मारायला जायची. नाही, त्यांना जरा सहानुभूती, अरे विचाराला परत आठवण करून देत आहे, म्हणजे तो कुठे जरा छान व्यवहारात येत असेल त्याला पुन्हा एकदा त्या दुःखात लोटायचंय. ही सहानुभूती आहे का सहानुभूती काढून घेणं आहे? कधीच जात नाही मी ही गोष्ट करायला, खरंच सांगतो, या गादीवरून प्रामाणिकपणे सांगतो. मेहरबानी एखाद्यावर दाखवतो आपण, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही कुठे जोडतो तर दया. पण यातली कुठचीच गोष्ट दयाची नाहीये. मग संतांच्या मनामध्ये म्हणजे तुकारामांच्या मनामध्ये तुम्हाला निरोप देताना दयेचा अर्थ वेगळा आहे. दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं पीडन किंवा दुसऱ्याचा त्रास दूर करणं म्हणजे दया दाखवणं. आणि अशी वृत्ती ज्याच्या मनामध्ये सतत असेल तर त्याच्या मनामध्ये दया भाव आहे असं म्हणता येईल. लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे, दया भाव. मग आमच्या मनामध्ये तसा आहे का? आम्ही दया कशी दाखवतोय एखाद्याला याच्यावर अवलंबून आहे. आता ही दया दाखवत असताना त्याच्या पुढे महाराजांनी पुन्हा बघा 2 गोष्टी सांगितल्या. आमच्यामध्ये काय असतं, आम्ही या बाबतीत थोडेसे आपण म्हणतो नाही तो ना जरा अगदी करू नये, हो दया दाखवतो, पण कशी दाखवतो आम्ही दया? आमच्या दया दाखवण्यामध्ये फरक असतो. आम्ही इकडे तिकडे करतो दया दाखवताना, आपला तुपला करतो. लक्षात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडून मुंबईमध्ये तर इतकं असं झालंय, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि गाडीमध्ये तो माणूस अडकलाय तरी पुढे निघून जातात गाड्या, थांबतही नाही कोणी. आपल्याकडे अजून त्या माणूस बरी परिस्थिती आहे, लगेच गर्दी जमते. पण गर्दी जमून सुद्धा आम्ही काय करतो, अरे 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 आई आई ग वाईट झालं असं व्हायला नको होतं, नाही असे विविध शब्द वापरतो. पण म्हणजे दया दाखवणं नाहीये. तुम्हाला काय वाटलं त्याचं प्रदर्शन आहे फक्त ते. मग इथे दया दाखवणं काय ठरतं, तर जे झालंय ना तिथे काहीतरी त्याचं पीडा नाहीशी करणं, तिथला त्रास नाहीसा करणं हे दयेमध्ये येतं. अगदी वेगळ्या शब्दात सांगायचं असेल तर त्याचं उत्तरदायित्व घेणं.
एखादा प्रसंग घडलाय, कोणीतरी संकटात आहे, कोणीतरी त्रासात आहे, कोणातरी पीडा आहे, तर त्यावेळेला माझ्याकडे त्याच्यासाठी काय ऍक्शन प्लॅन आहे हे दया दाखवण्यामध्ये आहे. फक्त त्याच्याबद्दल मला वाईट वाटलं, काय उपयोगाचं आहे तुला वाटून, त्याने त्याचं काही होणार आहे का, त्याचा त्रास कमी होणार आहे का? संतांजवळ ते होतं लक्षात. आमच्यामध्ये आणि संतांमध्ये का फरक आहे तर आम्ही फक्त अरे अरे वाईट झालं एवढंच, त्याचं उत्तरदायित्व प्रत्येक वेळेस संत घेतात. मग कोणाचंही असो, संत ते घेताना विचार करत नाहीत हा कोण आहे. आम्ही उत्तरदायित्व घेतो. आम्ही कोणाचं उत्तरदायित्व घेतो? तो माणूस जर आमच्या घरातला असेल, आमच्या नात्यातला असेल, तर आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करतो. याचाच अर्थ आम्ही भेदाभेद करतो. आणि संत ते करत नाही. संत कुणालाही त्रासातून सोडवायला, त्याच्या जाचातून सुटका त्याची होण्यासाठी स्वतः त्याचं उत्तरदायित्व घेऊन काम करतात. या पहिल्या ओळीमध्ये महाराजांनी दया करण्याचे दोन अर्थ सांगितले. अर्धे अर्धे ओळ सांगतो मी बघा. एक, दया तिचं नाव, म्हणजे मी आता सांगितली ती सगळी दया. आणि दुसरा महाराजांनी अर्थ सांगितलाय की ज्याला दया करणे असंच म्हणायचं. आणिक निर्दालन कंटकांचे, कंटक जे असतील, चुकीचे वागणारे असतील, त्यांचा नाश करणं, त्यांचं निर्दालन करणं, हे सुद्धा दया करण्यामध्ये येतं. आता तुम्ही म्हणा कसं काय बुवा, म्हणजे एखाद्या पापी माणसाला नाहीसा करून टाकणं, मारून टाकणं, हे दया करण्यामध्ये कसं काय येतं? महाराजांनी कसं काय लिहिलं असं? तर महाराज बरोबर होते. त्या पापी माणसाला जर तुम्ही नाहीसा करताय तर समाजात त्याच्यामुळे जे काही चुकीचं घडत होतं, त्या सगळ्यांवर समाजावरती दया नाही का? म्हणून आणिक निर्दालन कंटकांचे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि संतांनी प्रसंगी तेही केलंय. विशेषतः भगवंतांनी सगळे जे अवतार घेतले त्याच्यानंतर तेच केलं बघा. दुष्टांचा वध केला म्हणजे काय केलं? कंटकांचं निर्दालन केलं. हे तुमच्या आमच्यावर दया दाखवली की नाही? कंसाला किंवा शिशुपालाचा वध केला भगवंतांनी, कारण उर्वरित समाजाच्या दृष्टीने ती दयाच आहे. त्यामुळे महाराजांना दया दाखवणं या ठिकाणी दोन अर्थ अपेक्षित आहेत. एक, सर्व प्राणी मात्रांचा, कोणाचाही हा, तिथे आपला तुकला नाही, त्रास नाहीसा करणं, पीडा नाहीशी करणं, हे एक. आणि दुसरं, जर कंटक समाजात असतील तर त्यांना नाहीसा करणं, त्यांचं निर्दालन करणं, हे दोन्ही अर्थ महाराजांना अपेक्षित आहे. आणि महाराजांनी एका ठिकाणी याच्यावर संतांसाठी सांगून ठेवलंय मध्यभागी, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराजांनी अभंगातच सांगून ठेवले, रंजलेले गांजलेले कोणीही असू दे, तिथे भेदाभेद न करता त्यांना आपलं म्हणणं, मग तो साधू आहे किंवा तो देव आहे. लक्षात इथे भेदाभेद न करणं हा फार मोठा विषय आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण आपल्या व्यवहारामध्ये वागताना नेमकं तेवढंच करतो, करता येईल तितका भेदाभेद करतो. हा आमच्या घरचा आहे ना, मग याला असं, आणि तो शेजारचा आहे ना. आणि संत तसं कधीही करत नाही. मग रंजलेला असू दे किंवा गांजलेला असू दे. आता रंजलेला आणि गांजलेला म्हणजे काय ते पुन्हा कधीतरी बघू. याच्यात पण भरपूर मोठा फरक आहे, लक्षात घ्या. ते नंतर बघू कधीतरी. आपण आजच्या विषयावर येऊया. तर संत याच्यामध्ये फरक करत नाहीत. कारण काय? संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फार मोठा फरक आहे. संत सगळीकडे समत्वानी बघतात आणि आम्ही सगळीकडे आपपर भेदानी बघतो. पण पुन्हा त्याच्यात लक्षात घ्या, संत जर समत्वानी बघतात मग या जगामध्ये समत्व आहे का? तर याचं उत्तर नाहीये. जगामध्ये समत्व अजिबात नाही. दगड, झाडं, पशु, पक्षी, माणसं सगळ्यामध्ये काय भरलंय हो? विविधता भरली आहे. कुठेही सारखेपणा नाहीये. जगामध्ये समत्व नाही, पण संत जगाकडे समत्वाने बघतात. आणि लक्षात घ्या, या सृष्टीमध्ये भरलेली विविधता की जी कुणाची आहे? ईश्वर निर्मित आहे. ईश्वरानेच निर्माण केलंय सगळं, झाडं, पशु, पक्षी, माणसं सगळं. पण यांनी निर्माण करताना काय केलं?
तर त्याच्यामध्ये विविधता निर्माण केली. पण आजच्या पूर्वरंगातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य मी आता बोलतोय, सगळा पूर्वरंग विसरले तरी चालेल, हे वाक्य लक्षात ठेवा. भगवंतांनी सर्व सृष्टीमध्ये विविधता निर्माण केली, कारण विविधता ही व्यवस्था आहे. ज्याला कळेल त्यांनी बघा, नाही कळलं तर निदान कळलं नाही एवढं कळलं तरी बास. आता कळवून देतो वाक्य काय बोललो मी. विविधता ही व्यवस्था आहे. नाहीतर ज्याने हे निर्माण केलं त्याला सगळं सारखं नसतं का निर्माण करता आलं. आता बघा, तुमच्या गावात ती पद्धत आहे की नाही मला माहिती नाही. 2-3 सोपी उदाहरणं देतो. काही गावामध्ये अशी पद्धत असते की एक माणूस ठेवतात आणि 10 घरातल्या म्हशीच्या घरात पाळल्या जातो त्या काळात बोलतोय, तो एकटा घेऊन जातो रानात सकाळी आणि 3:30-4 वाजता ते आणतो. म्हशी साधारणतः सारखा दिसणारा प्राणी म्हणून मी तो घेतला. पण लक्षात घ्या, जरी त्या सारख्या दिसत असल्या तरी 3:30-4 वाजता आल्यानंतर प्रत्येक मालकाला त्यातल्या माझ्या 2 कुटच्या माझ्या 3 कुटच्या हे कळतं की नाही. मग जर त्या सगळ्या सारख्या असत्या तर कुणाच्या तरी म्हशी कुणाकडे तरी गेल्या असत्या. माझी बाग आम्ही मोठ्या अधिकारात सांगतो, पण त्या बागेमधली आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी सगळी झाडं सारखी असती तर मग बघा, विविधता ही व्यवस्था आहे की नाही. त्याच्या पुढचं उदाहरण देऊन सांगतो. अगदी माणसाकडे येऊयात आपण. इथे सगळेच दाबके म्हणजे अण्णावाच्या दृष्टीने सारखेपणा आहे. समत्व आहे की नाही मला माहिती नाही, पण जरी सगळे दाबके असले तरी सगळे दिसायला वेगळे वेगळे दिसतात. सगळ्या स्त्री वर्ग दिसायला वेगळा वेगळा दिसतो. ही व्यवस्था आहे. नाहीतर कसं कळलं असतं ही माझी बायको किंवा हा माझा नवरा. आता पटलं ना. विविधता ही व्यवस्था आहे, भगवंताने केलेली आहे. आणि खरंच सांगतो, 40 वर्षापूर्वीचं एक उदाहरण. एक मॅडम होत्या, चांगल्या MA BEd त्या काळाच्या दृष्टीने, आणि नुकतंच 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. घाटावरच्या होत्या आणि त्या काळामध्ये म्हणजे कसं, मुलगी दाखवायला मुलीच्या घरी तो मुलगा आला, त्याच्या मॅडम होत्या, त्यांचा दाखवायचा प्रोग्राम. पण फक्त ते पोहे आणि चहा घेऊन जाण्यापुरतात. आणि ते पोहे देताना किंवा तो चहा देताना काय चोरटा एक कटाक्ष टाकून बघायला मिळाला तेवढाच हो. त्या काळातलं बोलतोय. त्यावेळेला प्री वेडिंग काही नव्हतं, त्यावेळेला तेवढा एक चोरटा कटाक्ष टाकला तेवढाच. आणि मग घरच्या लोकांनी दोघं ओके होती, लग्न ठरवलं, लग्न झालं. तिथे पुन्हा एकदा माळ घालताना नवऱ्याला बघता येते. पण ते पण काय तिकडचं लग्न असं ते गोंडे बिंडे सगळे असे घातला. ओके, हा सगळं झालं. वरात रात्री 2 वाजता घरी गेलो, त्यामुळे सगळीकडे आवरावरी सगळी झाली आणि विधी सगळे केले जात होते त्यावेळेला त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सासूबाईंनी सांगितलं, ही उठली तिला, ही सत्य गोष्ट सांगतोय, चहा घेऊन बाहेरच्या खोलीत जा आणि यांना चहा दे, मी तुझ्या नवऱ्याला. ते चहा घेऊन गेल्यावर ट्रेमध्ये सुदैवाने 4-5 कप होते, कप बशा. बाहेर गेल्यानंतर तिथे समोर त्या कोचावर खुर्चीवरची जी माणसं बसली होती त्याच्यामध्ये तिने बघितलं की जे दोघे जण ते बसले होते ते दोघे सारखे दिसत होते. तिला प्रश्न पडला, नक्की कोण? यातला माझा नक्की कोण? याचं कारण लक्षात घ्या. खरंच सांगतोय, ते दोघे जुळे भाऊ होते आणि तंतोतंत सारखे दिसत होते. आणि हिला नक्की अंदाज आला नाही, ही गोष्ट सत्य सांगतोय मी. तिने सगळ्यांना चहा दिला. आत आल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्यांना विचारून, मग कारण ते जुळे असल्यामुळे ते सारखे दिसत होते हो. आणि त्या काळात काय आधी भेटाभेट झाली नव्हती. केवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला लक्षात घ्या. नंतर ती पूजा बिजा होती, मग त्याने तो ड्रेस बी घातला, तिच्या बाजूला वगैरे बसला. मग तिला त्या दोघातलं मग तिने नक्की आधी बघितला, नक्की यातला माझा नवरा कुठचा. हो, कारण खूपसे सारखे, बरं ड्रेस सारखेच होते तिथे बसले. तिथे आपलं चाललं होतं कुठून
विविधता ही व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आणि संत या सगळ्याकडे समत्वाने बघतात. तिथून आपण निघलो लक्षात. समत्वाने बघतात संत सगळीकडे, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असणारी दया ती सर्वाठाई सारखी असते, आपल्यासारखी नसते. माझ्या मुलाला अमुक दे आणि याच्या मुलाला काही दे नाही. समत्वाने बघतात संत, हे लक्षात घ्या. आणि पुढे आणिक म्हणजे दया दाखवतात. कुणाचाही त्रास, पीडा, आघात स्वतः कुंकर घालून दूर करतात, किंवा मगाशी सांगितला तो शब्द वापरतो त्याचं उत्तरदायित्व घेतात संत. आणि दुसरा भाग आणिक निर्दालन कंटकांचे, समाजातले जे कंटक असतील त्यांचं निर्दालन करतात. म्हणजे काय करतात? त्यांना मारून टाकायचे का? नाही, मारून टाकणं हा संतांचा स्वभावच नाही, तर त्यांच्यातलं दुर्जनत्व नाहीसं करणं. कंटकांचे निर्दालन म्हणजे काय? माऊलींनी तेच सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. अगदी आपल्या भाषेत सांगतो, शेतामध्ये पिकामध्ये खूप गवत उगवलंय, आम्ही काय करतो? फक्त त्यातलं गवत काढून टाकतो ना. किंवा अगदी आपल्याकडचं व्यवहारातलं उदाहरण देतो, एखादं लाकूड आहे आणि ते वाकडं आहे, आम्ही काय करतो? त्या लाकडाचा वाकडा भाग आधी कापून टाकतो आणि मग त्याच्या सरळच फळ्या पाडतो, म्हणजे त्यातला वाकडेपणा आम्ही बाजूला करतो. हे कंटकांचं निर्धारण. अगदी रोजच्या व्यवहारातलं घरातलं एक उदाहरण देतो, सगळ्यांना पटेल. एखादं फळ आणलं आम्ही बाजारात, सफरचंद म्हणूया, आम्ही काय करतो? थोडा डाग पडला असला तर त्यातला वाईट भाग काढून टाकतो आणि मग उरलेलं खातो की नाही. याला आणिक निर्दालन कंटकांचे म्हणायचे. त्या दुर्जन माणसामधला दुर्जनत्व नाहीसं करणं, त्याचा दुराचार नाहीसा करणं आणि त्याला सन्मार्गाला लावणं, सज्जन बनवणं. आणि संतांची ती इच्छा आहे की सर्वत्र सत पाहिजे आहे. लक्षात आलं की नाही? सत प्रवृत्तीचं त्यांना सगळीकडे बीजारोपण करायचं आहे. आणि सगळीकडे जर सत प्रवृत्ती निर्माण झाली तर मग सगळ्याकडे समत्वाने बघणं सोपं जाईल. म्हणून आणिक निर्दालन कंटकांचं हे देखील दया, तिचे नाव याच्यात येतं. ही सुद्धा एक प्रकारची दया आहे. रामाने मारणं ही दया होती, ज्यांच्यावर त्यांनी अत्याचार केला त्यांच्यासाठी. लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्या ओळीमध्ये ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन्ही दयामध्ये येतात. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं? असं वागायचं असेल तर पुढची ओळ खर्च केली धर्माबद्दल. हे धर्मामध्ये सांगितलंय बरं सगळं. धर्माचं काय तत्व आहे? धर्मनीतीचा ऐक व्यवहार. धर्माने काय सांगितलंय? निवडलेले सार असार ते. असार बाजूला कर, सार घे. पण मग धर्माचं सार म्हणजे काय? आम्ही धर्माबद्दल फार अभिमानी आहोत. सध्या तर काही दिवस असं वारं वाहत आहे, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने म्हणूया, हिंदू धर्म की जय, कुठे जा. पण आम्ही धर्म समजून घेतोय का? धर्म म्हणजे काय? अनेक जण ज्याचं वर्तन करतात ते. धार्यते अनेन इथे धर्म हा, किंवा धर्माची एक व्याख्या मी तुमच्या इथेच सांगितलंय. कधी सांगितलं तुम्ही सांगू शकतो, तारीखवार सांगू शकत नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हा पूर्ववर्ग जेव्हा केला होता तेव्हा सांगितले. काय धर्माची व्याख्या? की ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही ठिकाणी मानवाला उन्नत स्थिती प्राप्त करून देईल अशी व्यवस्था म्हणजे धर्म. मग या धर्माचं जे सार आहे ते आम्ही पाळायचं, असार टाकून द्यायचं. मग आता धर्माचं सार म्हणजे काय काय आहे हे आम्हाला माहिती नाही, किंवा वेगळ्या भाषेत म्हणजे सार आणि असार म्हणजे लक्षात घ्या. आपण ताक आणि लोणी घ्या. ताक घुसळल्यानंतर लोणी येतं आणि नंतर ते त्याच्यातच ठेवलं तरी विरघळून जात नाही. धर्माच्या साराबद्दल तसंच आहे. धर्म विस्तृत आहे पण त्यातलं सार थोडंच आहे आणि ते वरतीच आहे. लक्षात, फक्त ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. किंवा ज्याला आम्ही धर्माचे प्रिन्सिपल्स म्हणतो. काय आहेत धर्माचे प्रिन्सिपल? आम्ही शाळेत शिकलोय, शाळेत म्हटले किंवा आजही घराघरात म्हटली जात असते.
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग. बघा प्रत्येक शाळेत हे म्हटलं जातं, पण ते फक्त म्हटलंच जातं. त्याचा अर्थ त्या मुलालाही येत नाही, शिक्षकाला येत असेल की नाही मला माहिती नाही. हो, जिथलं खावं त्याबद्दल वाईट बोलू नये. त्याच खात्यात नोकरी करत असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलू नये. पण खरं सांगू का, तिथे ज्ञानोबाला आठवावे. अर्थ माहित नाही ना, मग चूक आहे ना. ज्ञानोबाईंनी काय सांगितलं, अर्थाविना पोथी वाचूच नाहीये. मग आम्हाला जर याचा अर्थ माहिती नसेल तर तो जाणून घेतला पाहिजे. धर्माचं सार या 5 ठिकाणी सांगितलंय. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग. पहिलं म्हणजे अहिंसा. आता बघा तुमच्या आणि माझ्या माहितीत काही फरक आहे का बघूया. अहिंसा म्हणजे आम्हाला काय माहितीये, आपल्याबद्दल थोडं सोपं जातं. ते का सोपं जातं, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आम्ही हत्या करतच नाही. म्हणजे कुठच्याही प्राण्याची हत्या न करणं एवढाच अहिंसेला आम्ही बांधून ठेवलाय. अगदी आपल्या पुढे जो जैन धर्म आहे ते तोंडाला असा फडका बांधतात, त्याच्या पाठीमागे भावना अहिंसेची आहे. लक्षात घ्या की श्वासातून देखील जीवजंतू आज जवळ मरू नये, तितकी देखील हिंसा आमच्याकडून होऊ नये, इतकी अहिंसा ते पाळतात. असू तरी गडबड केली तरी चालेल, काही बोर्ड डिस्टर्ब होणार नाही. अहिंसा म्हणजे कोणालाही मारू नये, पण आमची अहिंसा इथेच थांबली आहे. पण अहिंसेचे 3 भाग आहेत. आता बघा पुन्हा जेव्हा म्हटलं की आपल्या मुलांना शिकवले तेव्हा ही फक्त आम्ही कायिक अहिंसा बघतो, शारीरिक अहिंसा न मारणं एखाद्याला, तेवढीच नाहीये. ती वाचिकपणे आणि मानसिकपणे. अहिंसेचे 3 प्रकार, कायिक, वाचिक आणि मानसिक. मग या पुढच्या अवस्थांना आम्ही बघतच नाही. वाचिक अहिंसा म्हणजे काय, एखाद्याशी बोलताना आम्ही कसं बोलतोय, त्याला वाईट तर वाटणार नाही ना, असं आमच्याकडून बोललं जात नाही ना, किंवा जाऊच नाहीये. हे वाचिक आहे. वाचिक अहिंसेमध्ये आम्ही आमच्या बोलण्यातून, मग तो आमच्याकडे काम करणारा माणूस असू दे किंवा कोणीही असू दे, की आमच्या दृष्टीने अगदी लो स्टेटस कुणालाही न दुखवला बोलण्यातून म्हणतोय, ही वाचिक अहिंसा आहे. आणि मानसिक अहिंसा. वाचिक बघा किती आम्हाला सवय झालेली असते ते बोल काय कीर्तनाला वाटतं, विचारतानाच इतकं तिरकं बोलण्याची आमची स्टाईल. कीर्तनाला वाटतं आज भरपूर धंदा झालेला दिसतोय, तुला काय करायचंय. लक्षात घ्या, म्हणजे वाचिक अहिंसा आम्ही नाही पाळत. आता प्रत्येकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं आणि शेजाऱ्याचं बोलणं आठवा, आणि किती वाचिक अहिंसा आम्ही करतो बघा. गोड गोड बोला. आलास काय आत येईल तो, या बुवा लक्षात घ्या. वाचिक अहिंसा. आणि तिसरा विषय मानसिक. माझ्याकडून कुणाचंही मन दुखवलं जाणार नाही याचा विचार माझ्या प्रत्येक कृतीतून झाला पाहिजे. प्रत्येक कृतीतून म्हणतोय मी, मन सुद्धा दुखवलं जाता कामा नये. आणि मग जर वाचिक, मानसिक आणि काही 3ही प्रकारची आम्ही असू तर आम्ही अहिंसा पालन करतो. मग आता बघा प्रत्येकाने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही अहिंसेचं पालन करतो का, की जे आमच्या धर्माचं पहिलं प्रिन्सिपल आहे. दुसरं प्रिन्सिपल मी सांगितलं होतं अहिंसा सत्य. आणि सत्यच बोलतो. शेजारी सुद्धा विश्वास ठेवत नाही, तर त्याला माहिती असतं ना. अर्थात सत्य हे धर्माचं फार महत्वाचं सत्यामध्ये. सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रवी. सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रवी.
सत्येन वायो वांती सत्य धर्म प्रतिष्ठिता. धर्मामध्ये सांगून ठेवलंय लक्षात. सत्य हेच महत्वाचं तत्व आहे. पण मग आमच्याकडून इतक्या सत्याचं पालन होतं का, याचा प्रत्येकाने विचार करायचा. अगदी बोलताना सुद्धा आम्ही कसं बोलतो. हो हो आम्ही सत्यात बोलतो कायम. पण ते मगाचं परत आलं, अरे सत्य बोलतोस ते गोड बोल ना. आम्ही कधी कुणाचं ऐकत नाही, आम्ही खरं सोडून काही बोलत नाही. म्हणजे बोलला सत्य, पण त्याच्यात वाचिक मृदुता नाही आली. अहिंसेचा विचार केला, वाचिक सत्य सांगताना सुद्धा ते कसं सांगितलं गेलं पाहिजे. एक अभंग पण आहे चांगला त्याच्यावरती. जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल. विचार नको का करायला. मला कसंही गाता येतं प्रेम, असं नाही म्हणून चालणार ते. म्हणून फक्त म्हटलंय तर म्हणायचं नव्हतं. लक्षात घ्या, सत्य सांगायचंय म्हणजे प्रेमाने बोलताना मृदुता आली पाहिजे. इथे पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींची आठवण होते. कसं बोलावं, माऊलीचं काही गोडच होतं लक्षात घ्या. म्हणून तर त्याला माऊली म्हटलं जगाने, की जिथे फक्त ममत्व आहे, ममता आहे. माऊलीने सांगताना ते कसं सांगितलं आपल्याला. कैसे साच आणि मवाळ मिटले आणि रसाळ, कैसे साच आणि मवाळ मिटले आणि रसाळ, शब्दतेची कल्लोळ अमृता. प्रत्येक ठिकाणी माऊली आम्हाला अक्षरशः दिवा दाखवते हो, दीपक कमलासारखा. कसं बोलावं. आपला विषय होता अहिंसा सत्य. पुढचं अहिंसा सत्य अस्थेय. अस्थेय म्हणजे याचा अर्थ अनेकांना कळत नाही. अस्थेय म्हणजे चोरी न करणे. वा, कधीच नाही. पण आम्हाला जोशी सर नावाचे एक शिक्षक आखाडीमध्ये, त्यांचं 7वीतल्या मुलांना विज्ञान शिकवताना पहिलं वाक्य ते असायचं की मनुष्य हा 1 नंबरचा चोर आहे. आपला अस्थेयचा विषय चाललाय आणि आपण काय म्हणतो, बुवा कधीच आयुष्यात चोरी नाही केली. आंब्याच्या झाडावरचे आंबे येतात, फणसाच्या झाडावरचे फणस येतात, ते त्यांनी तुमच्या नावावर लिहून ठेवलेले आहेत का? तयार होत आहेत कधी, आम्ही काळात जातोय कधी? कुठच्याही झाडाने तुमचं त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं, मग ती चोरीच करतो आम्ही. लक्षात. अर्थात हा विरोधाचा भाग सोडा, पण अस्थेय म्हणजे चोरी न करणं. पण फक्त चोरी न करणं नव्हे, कोणत्याही वाम मार्गाने पैसाही न कमवणं. किंवा आत्ताचा विचार केला, पूर्वी नव्हतं ना त्या काळात हा प्रकार, त्यामुळे त्यांना लिहिता नाही आला. पण आपण आत्ताच्या काळात भ्रष्टाचार न करणं, रुपयाचा देखील भ्रष्टाचार न करणं, हे आज फार महत्वाचं आहे. तरी चोरी नाही केली जात, पण भ्रष्टाचार रोखायलाय. लक्षात आलं की नाही? मग ते अस्थेय मध्ये येतं, म्हणजे धर्माच्या तत्वाच्या विरुद्ध आहे. लक्षात घ्या. आता भ्रष्टाचारामध्ये किती बारीकपणा आहे. जे दुकानदार असते तरी माफ करा, कोणत्याही प्रकारचा माल घेतल्यानंतर तो विकायचा म्हणजे व्यापार करायचा, त्याला माझी आडकाठी नाही.
पण ते करताना त्यातला जो फायदा आहे की नाही तो प्रमाणाच्या बाहेर जर कमवत असाल तर तो भ्रष्टाचारच आहे. लक्षात घ्या. इतका सुद्धा भ्रष्टाचार नको. अस्तेय. पुढे ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. याच्या बाबतीत आम्ही म्हणणार वा आम्हाला याच्याबद्दल नको सांगायला. पण इथे सुद्धा त्या अहिंसेसारखी आपली अवस्था आहे. आम्हाला ब्रह्मचर्याचा अर्थच कळला नाहीये. आम्हाला एकच ब्रह्मचर्य म्हणजे काय ते फक्त माहिती आणि आम्ही तिथेच अडकून पडलोय फक्त. पण ब्रह्मचर्य हे देखील 3 प्रकार आहे. लक्षात. ब्रह्मचर्याचं काय काय आहे आपल्याला माहिती असणार ते म्हणजे कामना किंवा वासना आपण म्हणतो. आम्ही तिथल्या ब्रह्मचर्याचा फक्त विचार करतो इथून तेवढंच. पण फक्त ते नाहीये. कामना, लोभ आणि क्रोध विरहित असणं म्हणजे ब्रह्मचर्य. मग आता सांगा क्रोध. प्रत्येकाने मंगलमूर्तीला स्मरून सांगायचं आज सकाळपासून मी एकदाही बायकोवर ओरडलो नाही. रागाने म्हणजे क्रोधाने म्हणतोय किंवा बायकोने जाऊया मला ठाई ठाई क्रोध बोलून राहिला आमच्या. जरा काय भांडे इकडचं तिकडे होईल. क्रोध आणि लोभ या सगळ्याच्या विरहित जर राहता आलं तर ब्रह्मचर्य. फक्त कामना नव्हे, कामना, क्रोध आणि लोभ या सगळ्यापासून आपल्याला कायमचं म्हणतोय. आणि मी एक दिवसापुरतं नाही, नाहीतर उद्या कुणीतरी प्रयोग करेल आणि घरी एक प्रयोग येईल एखाद्याच्या घरी, नवरा बायको ठरवतील असंच जाताना उद्या एकमेकांवर अजिबात रागवायचं नाही. व काल म्हणाले की नाही वाचिक मानसिक अहिंसा पाळायची आणि गोड बोलायची. उद्या संध्याकाळी कीर्तनाच्या 10 वाजेपर्यंत नाही. धर्माने आजन्म सांगितलं आहे सगळं. एक दिवस करणं शक्य होईल ही गोष्ट, कारण ठरवून करायचंय, नाटकांचं करायचंय. पण बघा ब्रह्मचर्य सगळ्यात कठीण आहे. क्रोध आणि लोभ त्याच्यापासून बाजूला राहायचंय. बाबा गर्दनी याच्यावर अतिशय सुंदर लिहून ठेवलंय पंचतत्व. नरकपुरीची 3ही द्वारे, नरकपुरीची 3ही द्वारे, काम क्रोध अन लोभ सकारे. तर ब्रह्मचर्य. मग बघा आपल्याला जमतंय का. आणि शेवटचं राहिलेलं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग. शेवट. पण शेवटचं सगळ्यात कठीण आहे. बघा विचार करू. मी आज सांगितलं असंग्रह म्हणजे वाजवीपेक्षा कसलाही जास्त संग्रह करायचा नाही. हे सगळ्यात कठीण आहे. त्यामुळे मी याच्यावर सुद्धा बोलणार नाही. का बोलणार नाही, कारण आजच्या काळाचा विचार केला त्या काळात शक्य होतं. साधू संत काहीही स्वतःजवळ जमवून घेत नव्हते. लक्षात घ्या. जे ज्या क्षणात मिळेल त्याच्यामध्ये उपजीविका. पण आज आपल्या घरादारामध्ये जाऊन बघा असंग्रहाच्या पूर्ण विरुद्ध आम्ही वागतो. फक्त धनाच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत. अगदी सोपी गोष्ट सांगायची तर उद्या जाऊन कपड्यांचा विचार करा. तुमच्या आमच्या किती लागतात हो, आणि आमच्याकडे किती असतात. हल्ली वर्गाची माफी मागून बोलतो, एका स्त्रीला हल्ली एक कपाट पुरत नाही. किती संग्रह आम्ही वाढवलाय. लक्षात घ्या. गरजेचं नसेल तर तो नको आहे करायला.
म्हणून मी म्हटलं की इथून अवसागराबद्दल नाही बोलणार मी, कारण आज जमाना बदललाय. तुम्ही म्हणा बुवा तुम्हाला सांगायला काय जातं, 15-20 लाख तरी हवे, वेळेला काय तुम्ही द्यायला येणार, म्हणून तिथून बोलत नाहीये. अवसागराबद्दल का बोलत नाहीये, उद्या कोणीतरी माझ्याकडे येईल काही दिवसांनी, बुवा त्या दिवशी तुम्ही सांगितलं असंग्रह धनाचा संग्रह करायचा नाही, म्हणून माझ्याकडचं सगळं मी खर्च केलं आणि आता माझ्यावर ही वाईट वेळ आली. बरं दया तिचं नाव अभंग कोणी म्हटलं होता, पण बुवा पण 12 गावचं पाणी घेऊन आलाय म्हणून सांगितलं. असंग्रह याच्यावर इथून बोलण्यासारखी आता परिस्थिती राहिली नाही असं मला वाटतं. तर ही धर्माची प्रिन्सिपल्स आपण दुसऱ्या ओळीमध्ये होतो, पण 11 वाजले. धर्मनीतीचा ऐक व्यवहार निवडलेले सार असा रथे. आणि तिसरी ओळ आता फक्त स्पर्शून तिसऱ्या आणि चौथ्या ओळीत जायचं 2 मिनिटांमध्ये. तिसरी ओळ दुसऱ्या ओळीवर अवलंबून आहे. असे जे वागत नाहीत म्हणजे धर्माच्या प्रिन्सिपल प्रमाणे जे वागत नाहीत ते कसे वागतात, पाप त्याचे नाव न विचारिते. मग ह्या धर्माच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध जे वागतात ते पापाने वागतात, ते पापाचरण करतात, ते नीतीने वागत नाहीत, अनितीने वागतात. आणि मग ते वागता वागता त्यांची भावना कशी निर्माण होते, आम्ही करतोय तेच बरोबर आहे. म्हणून पुढची वेळ महाराजांनी खर्च केले, भलतेची उत्तम करीसला. मी म्हणतोय ना तेच बरोबर आहे आणि मी तसाच वागेन आणि नेहमी वागेन. याचं कारण धर्माचे प्रिन्सिपल विसरलेले असतात. मग असे जे लोक असतात ते पापाने वागतात, अनितीने वागतात आणि स्वतःच्या वागण्यालाच ते बरोबर समजतात आणि नेहमी तसे वागतात. आणि मग अशा वागणाऱ्या लोकांसाठी शेवटची ओळ खर्च केली महाराजांनी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अष्टी जन्म घेणे. मग जे असे पापी, दुराचारी, दुर्वर्तनी जे माजतात समाजामध्ये त्यांना नाहीस करायला भगवंत स्वतः अवतार घेतात. आजपर्यंत झालेले सगळे अवतार यासाठी झाले लक्षात घ्या, कारण त्यांनी धर्माच्या विरुद्ध वर्तन केलं. ही जी 5 प्रिन्सिपल सांगितली या 5 प्रिन्सिपलला सोडूनच ते वागले आणि त्यामुळे त्यांना दया दाखवणं बरोबर नव्हतं हे भगवंताच्या लक्षात आलं. मग त्यांचं काय करायला पाहिजे, पुन्हा उलट्यापणा भंगाकडे आलो, निर्दालन कंटकाचे. आणि या अशा पापी वागणाऱ्या लोकांचं निर्दालन करणं ही एका अर्थी तुमच्या आमच्या सज्जन समाजाला दाखवलेली दया आहे. मूळ अभंगामध्ये महाराजांनी तेच सांगितलं, दया तिचे नाव. म्हणजे शेवटपर्यंत पोहोचून आपण बरोबर 11:05 जागेवर आलो.